नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमचे ट्रेनर चंचल येवले आणि आज तुमच्यासाठी स्टोरी ट्रान्सलेशन हा टॉपिक घेऊन आली आहे. बघा, ट्रान्सलेशन तर आपण याच्या अगोदर सुद्धा स्टेप बाय स्टेप बघितले, लॉंग सेंटेन्सेस सुद्धा आपण बघितले मागच्या व्हिडिओमध्ये कसे ट्रान्सलेट करता येतात. त्या ट्रिक आहेत काही, त्या गोष्टी आहेत काही ज्या तुम्ही लक्षात ठेवल्या की तुम्हाला ट्रान्सलेशन जमतं. यानंतर सुद्धा मला तुम्हाला ट्रान्सलेशनमध्ये मास्टर बनवायचं आहे, यासाठी मी अशा प्रकारचे व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. जोपर्यंत तुम्हाला छान पद्धतीनं ट्रान्सलेट करता येत नाही, मग ती स्टोरी असू द्या, पॅरेग्राफ असू द्या, काही पण असू द्या. ठीक आहे. तर बघा, स्टोरी ट्रान्सलेशन आपण याच्या अगोदर सुद्धा एक स्टोरी बघितली होती. मात्र आजची जी स्टोरी आहे ना, ही स्टोरी आपण एका पर्टिक्युलर टेन्सनी ट्रान्सलेट करणार आहोत. म्हणजे एक टेन्स म्हणजे एकच टॉपिक जर तुम्ही अभ्यासला तर त्यामध्ये किती पॉवर असते हे तुम्हाला आज समजेल. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत असते, कुठलाही टॉपिक जर तुम्ही शिकत असाल ना तर तो डिटेलमध्ये शिका, त्याच्यावरती कमांड मिळवा, त्याच्यावरती मास्टरी मिळवा. जोपर्यंत तो टॉपिक पूर्णपणे विथ प्रॅक्टिस तुम्ही करत नाही तोपर्यंत पुढच्या टॉपिककडे तुम्ही जाऊ नका. तर विद्यार्थी मित्रांनो, आजची स्टोरी आहे ना, ही सिंपल पास्ट टेन्सचा यूज करून आपण बनवणार आहे. स्टोरी स्क्रीनवरती आहे. जर तुम्हाला सिंपल पास्ट टेन्स छान पद्धतीने येत असेल आणि काही अदर गोष्टी तुम्हाला यामध्ये इन्क्लूड कराव्या लागतील, म्हणजे सिंपल पास्ट सोडून जसं प्रिपोजिशन असतील, आर्टिकल्स असतील, ह्या सर्व गोष्टी जर तुम्ही करू शकत असाल तर तुम्ही या ठिकाणी व्हिडिओला पॉज करून घेऊ शकता आणि ही स्टोरी ट्रान्सलेट करून ठेवू शकता. आणि जेव्हाही मी तुम्हाला शिकवेल मग स्टोरी कशा पद्धतीने आपण ट्रान्सलेट करणार आहे तर तुम्ही चेक करून घेऊ शकता. तुम्हाला जर ट्रायल घ्यायची असेल तर पॉज करा व्हिडिओला आणि ही स्टोरी ट्रान्सलेट करून बघा. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, स्टोरी काय आहे हे बघूया आपण. स्टोरीचं नाव आहे आपल्या हेल्पिंग इच अदर. ही स्टोरी आहे. जसं स्टोरी मी वाचून दाखवते मग जाऊया आपण ट्रान्सलेशनकडे. एकदा एक मुंगी ओढ्यामध्ये पडली. एका कबुतराने तिला पाहिले. त्यावेळी त्याने एक पान पाण्यामध्ये टाकले. मुंगीने पान पाहिले आणि पानावरती चढली. नंतर कबुतराने ते पान उचलले आणि ओढ्याकाठी ठेवले. मुंगीने तिचा जीव वाचवल्याबद्दल त्याला धन्यवाद दिले. काही दिवसानंतर एक शिकारी जंगलामध्ये आला. त्याने कबुतराला झाडावर पाहिले. त्याने कबुतराला मारण्यासाठी निशाणा धरला हे त्या मुंगीने पाहिले. ती तात्काळ शिकाऱ्याच्या पायावर चढली आणि चावली. त्यावेळी शिकाऱ्याचा निशाणा चुकला. त्या कबुतराचा तो आवाज कानावर पडला किंवा त्याने ऐकला आणि तो उडून गेला. नंतर कबूतर मुंगीला भेटले आणि मुंगीला धन्यवाद दिले. अशी ही स्टोरी आहे. आपल्याला ट्रान्सलेट करायची आहे. ज्यांना येत असेल त्यांनी करा, मी ऑलरेडी सांगितलं. आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे की कशा पद्धतीने आपण हिला ट्रान्सलेट करणार आहे. तर त्यापूर्वी आपण थोडं हळू जाऊ आता, कारण आपल्याला स्टेप बाय स्टेप जायचंय. तुम्हाला सुद्धा व्यवस्थित समजायला हवं. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला इन डिटेल स्टेप बाय स्टेप शिकायचं असेल विथ प्रॅक्टिस, कुठून सुरुवात करायचं आहे, प्रॅक्टिस कशी करायची आहे, सर्व गोष्टी, तर येवले अकॅडमी हे ॲप आपलं प्ले स्टोअरला लॉन्च झालं आहे. त्यावरती कोर्सेस सुद्धा आले आहेत. स्पोकन इंग्लिश कोर्स आणि ग्रामर कोर्स. तुम्हाला जर इंग्लिश शिकायची असेल तर तुम्ही स्पोकन इंग्लिश कोर्स घेऊ शकता आणि तुम्हाला जर ग्रामर शिकायचं असेल कॉम्पिटिटिव्हसाठी किंवा 10th 12thसाठी किंवा कुठल्याही एक्झामसाठी तर तुम्ही ग्रामरचा कोर्स घेऊ शकता. अगदी कमी प्राईजमध्ये आहे. तुम्ही तिकडे जाऊन स्टेप बाय स्टेप शिकू शकता कोर्स घेऊन, किंवा तुम्हाला जर फ्रीमध्ये शिकायचं असेल तर तुम्ही चॅनलला सुद्धा फॉलो करू शकता. तर चला येऊया आपण टॉपिककडे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सगळ्यात पहिले समजून घेऊया कमी वेळेमध्ये की सिंपल पास्ट टेन्स काय आहे. जे विद्यार्थी माझ्यासोबत नियमित प्रॅक्टिस करतात त्यांना माहीत आहे की सिंपल पास्ट टेन्स काय असतो. मात्र जे नवीन आहेत ना त्यांच्यासाठी इन शॉर्टमध्ये मी सांगते. सिंपल पास्टची आपण आयडेंटिटी जाणून घेऊ, याचा सेन्स समजून घेऊ. सिंपल पास्ट टेन्स म्हटलं की V2 लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला आणि याचा सेन्स असतो ल. जसं पास्टमध्ये एखादी गोष्ट केली किंवा झाली हे सांगण्यासाठी आपण या ठिकाणी सिंपल पास्टचा यूज करत असतो. आणि ही स्टोरी देखील आपण सिंपल पास्टमध्येच ट्रान्सलेट करणार आहे. म्हणजे एका टेन्सचा यूज करून आपण जर एवढ्या गोष्टी बनवू शकत असेल तर आपण जर प्रत्येक गोष्टीचा असा अभ्यास केला स्टेप बाय स्टेप इन डिटेल तर काय नाही होऊ शकत, है ना. आपण असं म्हणतो की आपल्याला इंग्लिश येत नाही, मात्र आपण तेवढा अभ्यास जर केला प्रत्येक पार्टचा व्यवस्थित तर आपल्याला डेफिनेटली इंग्लिश येते. हे मी गॅरंटीने तुम्हाला सांगू शकते. बघा, सिंपल पास्ट टेन्सचा सेन्स आहे ल, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आपल्याला या ट्रान्सलेशनसाठी. आणि व्हर्बचं सेकंड फॉर्म तर यामध्ये आलेलं असतं. व्हर्बचं सेकंड फॉर्म काय असतं तर व्हर्बचं पहिलं रूप, व्हर्बचं दुसरं रूप. व्हर्बचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आहेत, तुम्ही जाऊन बघू शकता. व्हर्बचं पहिलं रूप काय असतं तर त्याचं सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म हे तुमच्या माइंडमध्ये क्लिअर असायला हवं.
जेवढं तुम्हाला V1 माहीत असतं, जसं मला सपोज गो माहीत आहे पहिलं रूप, तर याचं वेंट आणि गॉन हे तेवढंच मला माहिती असायला हवं. त्यामुळेच मी नेहमी तुम्हाला सांगते की याचा डीपमध्ये अभ्यास करत चला. ठीक आहे, तर ह्या गोष्टी तुम्ही आजच्या ट्रान्सलेशनसाठी लक्षात ठेवा. आता स्क्रीनवरती ह्या गोष्टी राहणार नाही, मात्र तुम्ही माइंडमध्ये ह्या गोष्टी सेटल ठेवायच्या आहेत. चला जाऊया आपण आपल्या ट्रान्सलेशनकडे. आता पहिलं सेंटेन्स या ठिकाणी आहे एकदा. एकदा म्हणजे आपण घेणार आहे वन्स. एकदा काय झालं, पूर्ण सेंटेन्स वाचू आपण. एकदा एक मुंगी ओढ्यामध्ये पडली. लचा सेन्स आहे, तर एकदा सब्जेक्ट कोण आहे, एक मुंगी, म्हणून आपण घेणार अँड. आता इथे अँड का बरं आलं, कारण अँडची सुरुवात एने झाली. या ठिकाणी आर्टिकलमध्ये आपण शिकलो होतो की या ठिकाणी आपल्याला अशा वेळेस, अशा कंडिशनमध्ये, इन डिटेल तर मी सांगू शकणार नाही तुम्हाला, इकडे आपण अँडचा यूज करत असतो. एनी वॉवेलनी सुरुवात झाली म्हणून. वन्स अँड. आता या ठिकाणी पडली हे सेकंड नंबरला येणार. हा झाला सब्जेक्ट फर्स्ट नंबरला. पडली म्हणजे फेल. कशामध्ये, ओढ्यामध्ये, हे झालं थर्ड नंबर. फेल इनटू अ स्ट्रीम. ओढा म्हणजे काय, ओढा म्हणजे स्ट्रीम. वन्स अँड फेल इनटू अ स्ट्रीम, हे झालं आपलं सेंटेन्स. नेक्स्ट सेंटेन्स बघू आपण. एका कबुतराने तिला पाहिले. एका कबुतराने म्हणजे अ डव. पाहिले. आता फर्स्ट कबूतर आपण घेतलं, फर्स्ट नंबरला सब्जेक्ट घेतला, मग शेवटी गेलो आपण. आता सेकंड नंबरला पाहिले म्हणजे सीचं सेकंड फॉर्म येणार सॉ. V2. सीचं सॉ झालं, सॉ. तिला म्हणजे हर या ठिकाणी. अ डव सॉ हर. त्यानंतर काय झालं बघा, त्यावेळी. त्यावेळी म्हणजे आपण घेणार दॅट टाइम. त्यावेळी काय झालं, त्याने म्हणजे कोणी, ही. त्यानेसाठी आपण घेणार ही. हे झालं फर्स्ट नंबरला. दॅट टाइम हे झालं कंजक्शन, इथे घेतलं आपण. मग सब्जेक्ट आपल्याला समजला की ही आहे, मग आपण ही घेतलं. आपण गेलो शेवटी. एक पान पाण्यामध्ये टाकले. लचा सेन्स आहे, हे सेकंड नंबरला येणार. मग हे वर्ब आहे यामधील. मग टाकले म्हणजे काय, तर ही ड्रॉप. ड्रॉपचं होणार ड्रॉप्ड, कारण V2 आहे. टाकले म्हटलं आपण ड्रॉप्ड. एक पान आणि पाण्यामध्ये, हे कम्प्लीट आपण एक साथ घेऊ, किंवा तुम्ही असं सुद्धा याला करू शकता. पण याला जर एक फ्रेज म्हणून घेतलं तर तुमच्या डोक्यामध्ये राहील. जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये लॉंग सेंटेन्स करत असताना बघितलं होतं की फ्रेज वाईज आपण घेतलं होतं, है ना. म्हणजे तुम्हाला त्या सेंटेन्सला समजून, त्याचं टोन ओळखून त्याला घ्यावं लागतं. अशा पद्धतीनं आपण घ्यायचं आहे. जसं त्यावेळी ही ड्रॉप, त्याने टाकलं. काय टाकलं, अ लीफ. एक पान टाकलं. कशामध्ये, पाण्यामध्ये. पाण्यामध्ये म्हणजे इनटू द वॉटर. इनटू द वॉटर झालं आपलं सेंटेन्स कंप्लीट. या ठिकाणी दॅट टाइम ही ड्रॉप्ड अ लीफ इनटू द वॉटर. मुवमेंट आहे म्हणून आपण इनटू घेतलंय. हालचाल असल्यावर आपण इनटू या प्रिपोजिशनचा यूज करत असतो. तर बघा नेक्स्ट सेंटेन्स आहे आपलं. मुंगीने पान पाहिले आणि पानावरती चढली. आता मुंगीने पान पाहिले हे एक सेंटेन्स आहे आणि पानावरती चढली हे दुसरं सेंटेन्स आहे. याला जोडलंय आणि या कंजक्शननी, म्हणून आपण पहिलं सेंटेन्स पहिले ट्रान्सलेट करू. जसं मुंगीने म्हणजे द अँट. आता या ठिकाणी द अँट का बरं आलं, कारण याच मुंगीविषयी आपण परत बोलत आहे म्हणून आपण दचा यूज केला, आणि सुरुवातीला जेव्हा बोललो तेव्हा आपण अँडचा यूज केला होता. पण त्याच गोष्टीविषयी परत बोलायचं असलं तर आर्टिकलमध्ये आपण शिकलोय की आपल्याला दचा यूज करावा लागतो. द अँट. पाहिले म्हणजे लचा सेन्स आहे. सीचं होणार सॉ. काय पाहिले, लीफ. तिने काय पाहिले, द लीफ. तिने पान पाहिले. आणि साठी आपण घेणार अँट. पानावरती चढली, शेवटी जाणार. चढली म्हणजे काय, क्लाइम्ड ऑन इट, किंवा तुम्ही याला क्लाइम ऑन द लीफ सुद्धा म्हणू शकता. दोनपैकी कुठलंही घेतलं तरी चालेल, दोन्ही करेक्ट आहे. The ant saw the leaf and climbed on it, किंवा climb on the leaf, अशा पद्धतीनं. पुढचं सेंटेन्स आहे. पुढचं सेंटेन्स आपण मोठं सेंटेन्स आहे, मात्र 2 पार्टमध्ये याला केलंय. तर आपण काय करू, स्क्रीनला वरती घेऊ. तुम्हाला हे सेंटेन्सेस तर समजले आहेत. चला जाऊया आपण खाली. तर नेक्स्ट सेंटेन्स आहे बघा. नंतर कबुतराने ते पान उचलले आणि ओढ्याकाठी ठेवले. चला याला करूया आपण ट्रान्सलेट. नंतर. नंतरसाठी आपण काय घेणार आहे, देन.
कबुतराने ते पान उचलले. लचा सेन्स आहे, तुम्हाला मी नाही सांगितलं तरी सुद्धा तुमच्या लक्षात येतो की लचा सेन्स आहे. देन कबुतराने म्हणजे द डव. द डव. उचलले म्हणजे काय? उचलणे म्हणजे पिक आणि ईडी लागणार पिक्ड. V2 पिक्ड. पिक्ड अप करू आपण याला. पिक्ड अप. उचलले. काय उचलले? पान. द लीफ. इथे कॉमा आहे, पुढचं सेंटेन्स खाली आहे. नंतर देन द डव पिक्ड अप द लीफ. त्याने पान उचलले आणि साठी घेणार आपण इथे अँड. ओढ्याकाठी ठेवले. लचा सेन्स आहे परत. ठेवणे म्हणजे कीप आणि केप्ट सेकंड फॉर्म केप्ट. ओढ्याकाठी. ओढ्यासाठी आपण काठासाठी यूज करत असतो बँक ऑफ द स्ट्रीम. केप्ट द. या ठिकाणी टू घेऊ आपण पहिले. टू. ठीक आहे. केप टू द बँक ऑफ द स्ट्रीम. ओके. अँड केप टू द बँक ऑफ द स्ट्रीम. अशा पद्धतीने आपण हे ट्रान्सलेट केलंय. आता ज्यावेळेस आपल्याला त्या ओढ्याच्या काठाविषयी बोलायचंय त्याला आपण बँक ऑफ द स्ट्रीम म्हटलंय. स्ट्रीमचा ओढ्याचा काठ. पुढलं सेंटेन्स आहे बघा. मुंगीने तिचा जीव वाचवल्याबद्दल त्याला धन्यवाद दिले. लचा सेन्स आहे परत. मुंगीने. सब्जेक्ट कोण आहे? मुंगी. मुंगी म्हणजे काय घेणार आपण मग? द अँट. द अँट. शेवटी गेलो. धन्यवाद दिले. धन्यवाद देणे म्हणजे काय? थँक. थँकचं काय होणार? थँक्ड होणार. ईडी लागणार याला V2 मध्ये. ठीक आहे. धन्यवाद दिले. 2 नंबरला आलो आपण इकडे. हे झालं मुंगी म्हणजे याच्यामधील सब्जेक्ट. द अँट थँक्ड. त्याला. थँक्ड हिम. हिम म्हणजे कोण आहे? तो डव. थँक्ड हिम. कशाबद्दल? वाचवल्याबद्दल. आता या ठिकाणी हे असं घेऊया आपण. ओके. फर्स्ट झालं, सेकंड झालं, या ठिकाणी हे 3rd नंबर, हे 4th नंबरला आणि हे 5th नंबरला. ठीक आहे. वाचवल्याबद्दल म्हणजे फॉर सेविंग. फॉर सेविंग किंवा तुम्ही अबाउट सेविंग म्हटलं तरी सुद्धा चुकीचं नाही. फॉर सेविंग तिचा जीव. हर लाईफ. बघा सेंटेन्स कसं झालं. द अँट थँक्ड हिम फॉर सेविंग हर लाईफ. पुढलं सेंटेन्स आहे काही दिवसानंतर. काही दिवसानंतर म्हणजे अ फ्यू डेज लेटर. काही दिवसानंतर आपण इथे घेऊन घेतलं एक शिकारी. आता शिकारीची एंट्री झाली म्हणून आपण अ हंटर घेणार. अ हंटर, कारण पहिल्यांदा आपण हंटर विषयी बोलतोय. अ हंटर. एक शिकारी जंगलामध्ये आला. लचा सेन्स आहे. आता इथपर्यंत याला जर आपण सब्जेक्ट म्हटलं, फर्स्ट नंबर दिला या पूर्ण याला, तर हे झाला सेकंड नंबर. आला म्हणजे काय? कम. आणि सेकंड फॉर्म होणार केम. केम. जंगलामध्ये म्हणजे या ठिकाणी टू द फॉरेस्ट घेतलं तरी चालेल आपण, काही प्रॉब्लेम नाही. केम टू द फॉरेस्ट. बघा सेंटेन्स. अ फ्यू डेज लेटर अ हंटर केम टू द फॉरेस्ट. एक शिकारी जंगलामध्ये आला. आता शिकारीविषयी पहिल्यांदा बोललो म्हणून आपण अ घेतलं या ठिकाणी. ओके. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आता या शिकाऱ्याविषयी जर पुढे आपल्याला बोलायचं असेल तर आपल्याला द घ्यावं लागेल. चला बघूया पुढले सेंटेन्सेस. आपण जाऊ थोडं समोर. आता या ठिकाणी आपण आलोय. त्याने कबुतराला झाडावर पाहिले. आता त्याने म्हणजे त्यानेसाठी आपण पहिल्यांदा घेऊन घेऊ ही. आपल्या लक्षात आलं सेंटेन्समध्ये लचा सेन्स आहे. आपण डायरेक्ट शेवटी गेलो. तर या ठिकाणी 2 नंबर याला आपण दिला. याला फर्स्ट नंबर. मग पाहिले म्हणजे सॉ. ही सॉ. कबुतराला झाडावर हे कंप्लीट आपण घेऊन घेऊ. आता 3rd नंबरला जसं आपण फ्रेजेस वाईज घेत होतो तसं. जसं ही. त्याने काय केलं तर पाहिले. कोणाला? कबुतराला. ही सॉ द डव. कशावर? झाडावर. झाडावर म्हणजे ऑन द ट्री. ऑन द ट्री. चला आपलं. ही सॉ द डव ऑन द ट्री. त्याने कबुतराला मारण्यासाठी निशाणा धरला. लचा सेन्स आहे परत. त्याने म्हणजे ही. आता निशाणा धरला. धरला म्हणजे ही एम्ड. एमचं होणार एम्ड. V2. ठीक आहे. एम्ड मारण्यासाठी.
कशासाठी धरला त्याने निशाणा? मारण्यासाठी. ही एम्ड, मारण्यासाठी म्हणजे टू शूट. टू शूट कोणाला? कबुतराला, म्हणजे ॲट द डव. आता यामध्ये बघा, आपण त्यानेसाठी फर्स्ट नंबरला घेतलं ही, निशाणा धरला. निशाणा धरला म्हणजे एम, 2 नंबर. आता मारण्यासाठी म्हणजे 3 नंबर टू शूट कोणाला? ॲट द डव. इथे ॲट का बरं घेतला हा प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये येऊ शकतो. मग म्हणजे आपण ज्या वेळेस प्रिपोजिशन शिकलो ना, त्यावेळेस आपण एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीविषयी जेव्हा बोलतो, कारण निशाणा जेव्हा त्या हंटरने धरला तर ते पर्टिक्युलर त्या कबुतराकडेच धरला, म्हणजे पॉइंट ऑफ प्लेस आहे, है ना. त्यामुळे आपल्याला ॲडचा यूज करावा लागेल या ठिकाणी, म्हणून आपण ॲड घेतलंय. चला पुढे जाऊ आपण. हे त्या मुंगीने पाहिले. आता मुंगीने पाहिले हे एवढं सेंटेन्स जे आहे पहिले आपण ट्रान्सलेट करू. मुंगी आहे यामध्ये सब्जेक्ट, मग द अँट. पाहिले म्हणजे सॉ, आणि हे पाहिले म्हणजे सॉ धिस. या ठिकाणी धिस लिहूया आपण, धिस. ओके, झालं सेंटेन्स. द अँड सॉ धिस, हे मुंगीने पाहिले. मग काय झालं? ती तात्काळ. ती तात्काळ इथपर्यंत आपण पहिले घेऊ. शिकाऱ्याच्या पायावर चढली. आता हे झालं एक कंप्लीट सेंटेन्स. आणि सावली हे झालं दुसरं सेंटेन्स. ती म्हणजे झालं शी. तात्काळ म्हणजे क्विकली. क्विकली काय केलं तिने? चढली. आता शेवटी जायचंय आपल्याला. हे झालं फर्स्ट नंबरला. आता चढली हे झालं 2 नंबरला. चढणे म्हणजे परत हा शब्द ऑलरेडी आपला येऊन गेलाय, है ना. क्लाइम्ड, V2 येणार. चढली लचा सेन्स आहे क्लाइम्ड. पायावर, कोणाच्या? शिकाऱ्याच्या पायावर. आता ही पूर्णच्या पूर्ण आपण घेणार आहे इकडे. क्लाइम्ब द हंटर्स लेक. हंटर्स लेक. तिने काय केलं? पायावर हंटरच्या चढली. ठीक आहे. तर शी क्विकली क्लाइम्ड द हंटर्स लेक. पुढचं सेंटेन्स आपण घेऊया. स्क्रीनला मला खाली घेऊ द्या जेणेकरून तुम्हाला दिसेल. ठीक आहे. तर आतापर्यंत आपण सेंटेन्सेस ट्रान्सलेट केलेत. आय होप इझी तुम्हाला वाटत असेल, कारण आपण कॉन्स्टंटली त्या गोष्टी बघतोय, शिकतोय. त्यावेळी म्हणजे काय? दॅट टाइम. हे काय आहे? एक कंजक्शन आहे. दॅट टाइम. दॅट टाइम शिकाऱ्याचा निशाणा चुकला. लचा सेन्स आहे सिंपल पास्ट. तर शिकाऱ्याचा झालं फर्स्ट नंबरला, चुकला होईल 2 नंबरला, आणि 3rd नंबरला निशाणा. शिकाऱ्याचा म्हणजे द हंटर. यामधील कोण आहे? यामधील सब्जेक्ट आहे. द हंटर. चुकला म्हणजे काय? मिस केला त्याने. मिस्ड निशाणा. मिस्ड द एम. दॅट टाइम द हंटर मिस्ड द एम. त्या कबुतराने तो आवाज ऐकला आणि उडून गेला. कबुतराने द डव. काय झालं? त्याने आवाज ऐकला. इथपर्यंत सेंटेन्स आपल्याला पहिले घ्यावं लागेल. एवढं सेंटेन्स आपण नंतर घेणार. द डव ऐकला म्हणजे काय? हर्ड. त्याने काय केलं? तो साऊंड ऐकला म्हणजे आवाज ऐकला. द डव हर्ड साऊंड. आणि काय झालं? अँड. आता तो आवाज जर म्हणायचा असेल तर दॅट साऊंड सुद्धा आपण या ठिकाणी घेऊ शकतो, नो प्रॉब्लेम. आता तुम्हाला म्हणायचं, सपोज कधी कधी काय होते, मॅम इथे त्या आलंय नाही, त्या कबुतराने, मग आपण इथे दॅट डव असं सुद्धा घेऊ शकतो. ठीक आहे. त्या कबुतराने म्हणायचं असेल तर दॅट डव, तो कबूतर. पण आपल्याला माहित आहे ना तोच कबूतर आहे, म्हणून आपण इकडे डायरेक्ट द डव घेतलं. द डव हर्ड ऐकला. काय ऐकला? तो आवाज. द डव हर्ड दॅट साऊंड. तो आवाज म्हणजे दॅट साऊंड. उडून गेला. आणि साठी आपण घेणार अँड. उडून गेला. उडून जाणे म्हणजे, उडणे म्हणजे फ्लाय, आणि तो काय झाला? फ्ल्यू. या ठिकाणी घेऊ आपण अवे. ओके. बघा, द डव हर्ड दॅट साऊंड अँड फ्ल्यू अवे. अशा पद्धतीने आपण केलंय हे सेंटेन्स ट्रान्सलेट. तर यामध्ये बघा, पहिलं सेंटेन्स आपण काढून घेतलं आणि दुसरं आणीच्या नंतर जे सेंटेन्स आहे हे नंतर घेतलं आपण. तर उडून गेला ना, लचा सेन्स आहे म्हणून आपण या ठिकाणी फ्ल्यू घेतलं. फ्लायचं सेकंड फॉर्म फ्ल्यू.
नंतर नंतर म्हणजे देन कबूतर मुंगीला भेटले. आता हे सेंटेन्स एक आहे आणिच्या नंतरचं दुसरं सेंटेन्स. ओके. देन कबूतर म्हणजे द डव. द डव भेटले म्हणजे भेटणे म्हणजे मीट आणि भेटला म्हणजे मेट. मुंगीला मेट द अँट. कबूतर मुंगीला भेटला आणि काय झालं, त्याने काय म्हटलं, तिला थँक्स म्हटलं. आणि म्हणजे झालं अँट. मुंगीला धन्यवाद दिले. अँड थँक्ड. थँकचं सेकंड फॉर्म थँक्ड हर किंवा थँक्ड द अँट. मुंगीला जर म्हणायचं असेल तुम्हाला पर्टिक्युलर, तर तुम्ही या ठिकाणी हरच्या जागेवर द अँड सुद्धा घेऊ शकता, नो प्रॉब्लेम. देन द डव. बघा आपण काय केलं, नंतर द डव हा सब्जेक्ट आहे यामधील. भेटला 2 नंबरला मेट. मुंगीला म्हणजे द अँट. अँड या ठिकाणी 3 नंबर झालं. समजलं तुम्हाला. मोठं जरी सेंटेन्स असलं त्याला 2 पार्टमध्ये डिवाइड केलं आपण. कंजक्शन पासून आपण काय केलं, वेगळं सेंटेन्स बनवलं. कंजक्शन कुठलं आहे, आणि घेतलं आपण या ठिकाणी. मुंगीला धन्यवाद दिले. दिले म्हणजे धन्यवाद देणे म्हणजे थँक्ड. V2 या ठिकाणी आपण घेतलं. मुंगीला म्हणजे द अँट. अशा पद्धतीनं. देन द डव मेड द अँट अँड थँक्ड द अँट किंवा थँक्ड हर असं सुद्धा आपण घेऊ शकतो. या ठिकाणी आपण कंप्लीट स्टोरी बघितली, ट्रान्सलेट कशी करायची. यानंतरचे काही व्हिडिओ सुद्धा अशाच पद्धतीनं आपण काही पॅरेग्राफ्स, काही स्टोरीज आपण ट्रान्सलेट करत राहू. जशा पद्धतीचे सेंटेन्सेस येतील तशा पद्धतीचे सेंटेन्स आपण करत राहू. आज मला तुम्ही एका टॉपिकचा अभ्यास केला तर त्यामध्ये किती पॉवर आहे हे मला तुम्हाला सांगायचं होतं, की वेगळं काही आपल्याला करायचं नसतं. जे काही गोष्टी तुम्हाला एखाद्या टीचर सांगत आहे, की ज्या टीचरचं तुम्ही फॉलो करता किंवा तुम्हाला आवडतं, त्यांचं तुम्ही सर्व गोष्टी जर व्यवस्थित करत असाल फॉलो करताना, कारण कसं आहे आपण फॉलो तर करतो मात्र होमवर्क वगैरे त्यांनी दिलेलं नाही करत आहे ना, बरेचदा असं होतं ना. तर होमवर्क जर तुम्ही करत नसाल आणि जर तुम्हाला करायचं आहे ना, जर इंग्लिश शिकायचं आहे ना, तर मन लावून एक टॉपिक जर शिकला तर त्याविषयी तुम्ही पर्टिक्युलर अभ्यास करा, परफेक्ट अभ्यास करा आणि नंतरच दुसऱ्या व्हिडिओकडे जा. आणि त्यानंतर दुसरा व्हिडिओ बघितल्यानंतर, आता बघा आज आपण ट्रान्सलेशन बघितला, तर तुम्ही काय करायचं आहे मी तुम्हाला सांगणारच आहे. होमवर्क सोबतच तुम्ही एखादी स्टोरीसुद्धा घेऊन तुम्ही ट्रान्सलेट करू शकता, कॉमेंट सेक्शनमध्ये टाकू शकता, जेणेकरून मला सुद्धा समजेल की तुम्ही अभ्यास कितपत करताय, तुमच्या कुठे काय मिस्टेक होत आहेत हे माझ्यापर्यंत पोहोचतील आणि तुमच्या मिस्टेक रिपेअर होतील. किंवा तुम्ही स्वतःच्या मनाने काही स्टोरीज घेऊन ट्रान्सलेट करून बघू शकता, बरोबर आहे. तर हा अभ्यास तुम्ही करा ही मला तुमच्याकडून अपेक्षा आहे. सिंपल पास्टचा यूज करून आपण स्टोरीज ट्रान्सलेट केली. आता पुढे अशा पद्धतीचे व्हिडिओ आपण बघत राहू. तुम्ही प्रॅक्टिस करत राहा. तुम्हा सर्वांना थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओज. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून नवीन अपडेट सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचतील. या ठिकाणी आपण थांबू, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.